नमस्कार, मी केतकी जोशी आणि पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी, पण थोडक्यात. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये ईडीकडून चौकशीचा धडाका सुरू आहे. आतापर्यंत ईडीनं सुशांतची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी केली आहे. सोमवारी तिची 10 तास चौकशी झाली. रियासोबतच तिचे वडील भाऊ शौविक, माजी मॅनेजर श्रुती मोदी यांची देखील चौकशी झाली. ईडीनं या सगळ्यांची समोरासमोर बसून चौकशी केली. रिया चक्रवर्तीने सुप्रीम कोर्टात नवीन प्रतिज्ञापत्र दाखल केले. तिच्यावर अन्यायकारक निशाणा साधल्याबद्दल तिनं मीडियाला दोष दिलाय. माध्यमांमुळेच तिला दोषी ठरवण्यात आल्याचं तिनं म्हटलंय. सुप्रीम कोर्टानं ही मीडिया ट्रायल थांबवावी अशी मागणी देखील तिनं केली आहे. सुशांतच्या कंपनीचा आयपी ॲड्रेस बदलण्यात आले असा आरोप चांदनी शहा यांनी केलाय. त्यामुळे सुशांतच्या कंपनीत फेरफार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं समोर आलंय. तर सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी काही जणांना आपला हेतू साध्य करायचा असल्यानं ते राजकारण करत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. सुशांतला न्याय मिळावा यासाठी त्याच्या कुटुंबियांकडून एक गाणं तयार करण्यात आलंय. या गाण्यामध्ये सुशांतला न्याय देण्याची मागणी कुटुंबियांकडून करण्यात आलेली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या घरी झालेल्या पूजेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये सुशांत पूजेत सहभागी झाल्याचं दिसून येतं. या पूजेला सुशांतचा मित्रपरिवार सुद्धा उपस्थित होता. राज्यात गेल्या 24 तासात 9,181 नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर 6,711 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. 24 तासात 293 जणांचा बळी गेलाय. सध्या राज्यात 1,47,000 वर ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तिरुपती मंदिर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलाय. पुजाऱ्यांबरोबरच इथल्या 743 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 3घांचा मृत्यू झालाय. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्यानं ही माहिती दिली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि आणि पत्नी मेधा सोमय्या यांना कोरोनाची लागण झाली आहे. किरीट आणि त्यांच्या पत्नी मेधा यांच्यावर आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे विभागामध्ये गेल्या 24 तासात 4,093 नव्या रुग्णांची भर पडली आहे. पुणे जिल्ह्यात 2,758 रुग्णांची भर पडली आहे. पुणे जिल्ह्यातली कोरोना रुग्णांची संख्या आता 1,08,000 वर गेली आहे, तर 79,597 रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात 520 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 14,863 वर गेलाय. 24 तासात 5 जणांचा बळी गेलाय. मुंबईतल्या मुख्य रुग्णालयात आता इतर आजार असणाऱ्या रुग्णांवरही उपचार होणार आहेत. सध्या पावसाळ्यामुळे अनेक साथीच्या आजारांनी सुद्धा डोकं वर काढलंय. कोरोनाच्या काळात अनेक शस्त्रक्रिया सुद्धा अडकून पडल्या होत्या. त्यामुळे आता महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये उपचार आणि शस्त्रक्रिया सुरू करण्यासाठी मुंबई महापालिकेनं परवानगी दिली आहे. संजय दत्तला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. रुग्णालयातून सुटका झाल्यानंतर आता संजय दत्त घरी दाखल झालाय. श्वसनाचा त्रास झाल्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. लातूर जिल्ह्यातलं लॉकडाऊन येत्या 13 ऑगस्टपासून शिथिल करण्यात येणार आहे, तर 17 ऑगस्टपासून लातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांना लॉकडाऊनमधून त्यांची मोठी सुटका होणार आहे. बीड जिल्ह्यात 12 तारखेपासून 21 तारखेपर्यंत कडकडीत बंद असणार आहे. त्यामुळे परळी इथं नागरिकांनी जेवढ्या महत्त्वाच्या सेवा आहेत त्यावेळेला उपलब्ध असेल. आणि आता अत्यावश्यक वस्तूंसाठी मात्र खरेदीसाठी मोठी गर्दी दिसते. सोशल डिस्टन्सिंगचा अर्थातच फज्जा उडालेला या सगळ्यामुळे दिसतोय. बँकांबाहेर सुद्धा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नवी मुंबई आता हळूहळू पूर्वपदावर येते. लॉकडाऊन शिथिल करण्यात आलंय, पण आता लॉकडाऊन पूर्ण रद्द करण्याची मागणीच नवी मुंबईमध्ये जोर धरते. एकीकडे हाताला काम राहिलं नाही आणि दुसरीकडे महावितरणनं भरमसाठ बिल पाठवले, त्यामुळे नागरिक हवालदिल झालेत. नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नागरिकांच्या याच मागण्या घेऊन आंदोलन छेडण्यात आलंय. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मिशन द ब्रेक चेन अंतर्गत मोबाईल डिस्पेन्सरी सेवेची सुरुवात करण्यात आली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मोबाईल डिस्पेन्सरी उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलंय. या मोबाईल डिस्पेन्सरीमध्ये 6 प्रचार रथ असणार आहेत, जे या योजनेचा प्रचार करतील.
डोंबिवलीमध्ये ज्वेलर्स असोसिएशन आणि व्यापारी महासंघांनी केडीएमसी आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी संपूर्ण वेळ दुकानं उघडी ठेवण्यासाठी आणि रात्री 9 वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली। यावर आयुक्तांनी कोरोनाची परिस्थिती पाहून विचार करू असं त्यांना उत्तर दिलं आहे। कल्याणच्या पिसवली गावामध्ये भाजप आणि केडीएमसी तर्फे अँटीजन तपासणीच्या कॅम्पला सुरुवात झाली आहे। पुढचे 6 दिवस हा कॅम्प चालणार आहे। ज्यांना ताप, खोकला, सर्दी, अंगदुखी अशी लक्षणं आहेत या पेशंट्सची मोफत अँटीजन तपासणी करायला सुरुवात करण्यात आली आहे। आतापर्यंत 25 जणांची तपासणी केली, त्यात एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेला आहे। कोरोनामुळे शुल्कासाठी पालकांकडे तगादा न लावण्याचा तसंच यंदाच्या वर्षी शुल्कवाढ न करण्याच्या सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानं शाळांकडून मनमानी पद्धतीनं शुल्क वसुली सुरू आहे। सरकारकडूनही पालकांच्या समस्या सोडवल्या जात नाहीत असा आरोप करत पालकांच्या वतीनं उच्च न्यायालयामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे। याचिकेद्वारे सरकारच्या निर्णयाला दिलेली स्थगिती हटवण्याची मागणी करण्यात आली आहे। मुंबई गोवा हायवेवर होणारी गर्दी पाहता परिवहन विभागानं मोठ्या वाहनांना, अवजड वाहनांना इथे वाहतुकीसाठी बंदी घातली आहे। काही दिवस अवजड वाहनांना इथे जाता येणार नाही। पनवेल ते सावंतवाडी दरम्यान राष्ट्रीय महामार्ग 66 वर अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे। 16 टन आणि त्यापेक्षा अधिक जड वाहतुकीला बंदी असणार आहे। मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं सध्या गणेशोत्सवांनी कोकणातलं वातावरण पूर्णपणे भारलेलं आहे आणि अनेक चाकरमाने सध्या कोकणात दाखल झालेत। यांनी बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी गर्दी केली आहे। दापोलीतल्या अनेक बाजारपेठा गर्दीने सध्या फुलून गेलेत। मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरले। रखडलेलं चौपदीकरण, त्यात पडलेले खड्डे यामुळे इथून प्रवास करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। महाडपासून पेणपर्यंतचे रस्ते खड्डेमय झालेत। औरंगाबादमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयकांची धरपकड करण्यात आली। औरंगाबादमध्ये पोलिसांची दडपशाही दिसून आल्याचं सांगितलं जातं। गेल्या 3 दिवसांपासून मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयकांचं आंदोलन सुरू होतं। औरंगाबादमधल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाकडे सरकारनं सहानुभूतीपूर्वक पाहून सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे। जसं छत्रपतींच्या स्वराज्यासाठी मावळ्यांनी केलेलं बलिदान आहे तसंच हे समाजासाठी केलेलं बलिदान आहे असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले। खासदार संभाजीराजे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असताना त्यांनी हे मत व्यक्त केले। नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यात येणार आहे। त्यानुसार शाळा महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणावर भर द्यावा असं मत केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी व्यक्त केलंय। महाराष्ट्र शिक्षक आघाडीच्या वतीनं शैक्षणिक धोरण, आव्हाने आणि संधी या विषयावर आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते। राज्यात सत्ता बदल अटळ असून ऑक्टोबरमध्ये हे सरकार नसेल असं भाकीत पुन्हा एकदा नारायण राणे यांनी केले। तसंच शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरून शिवसेनेचं सुरू असलेलं आंदोलन हे सुशांत प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी असल्याचा आरोपही राणेंनी केलाय। मुंबई महापालिकेचे आयुक्त बैठकीला उपस्थित न राहिल्यानं गटनेत्यांच्या बैठकीवर सर्व पक्षांनी बहिष्कार घातला। काँग्रेस, राष्ट्रवादी, सपा आणि भाजपनं हा बहिष्कार घातला आणि सभात्याग केला। आयुक्त बाजूच्या दालनात असताना हजर न राहिल्याचा आरोप सर्व पक्षांनी केलाय। शरद पवार आणि शिवेंद्रराजे यांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। शरद पवार यांना भेटण्यात काही गैर नाही असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। चंद्रकांत पाटील यांनी पुणे पालिका आयुक्तांची भेट घेत जम्बो हॉस्पिटल सोबत संदर्भात सुद्धा चर्चा केली। अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आमदार फुटीबाबत ट्विट केले। राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपत जाणार ही अफवा आहे असं नवाब मलिक यांनी म्हटलंय। ही सगळी माहिती खोटी आहे। उलट निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीत पुन्हा येण्यासाठी आतुर आहेत, मात्र त्यांच्या संदर्भात अजून निर्णय झाला नाही असं त्यांनी म्हटलंय। काही करून सरकारला काम करू द्यायचं नाही अशी भाजपची नीती असल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलाय। महाविकास आघाडीतला आमदार फोडण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे असंही चव्हाण म्हणाले। तसंच भाजप पुरस्कृत मराठा आंदोलन सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केलाय।
भाजपचे काही आमदार पक्ष सोडणार असल्याचं नवाब मलिक आणि संजय राऊत यांनी सांगितलंय. त्याला भाजप नेते मुनगंटीवार यांनी उत्तर दिले. संजय राऊत यांना खुलं आव्हान दिले. महिनाभरचा वेळ घ्या, हे शक्य करून दाखवा, अन्यथा माफी मागा, असं आवाहन मुनगंटीवार यांनी दिले. कामासाठी काही आमदारांनी सत्ताधाऱ्यांची भेट घेतली म्हणजे ते पक्ष सोडतील असं नाही, असं देखील मुनगंटीवार म्हणाले. रामजन्मभूमी पूजन संदर्भात पार्थ पवार यांनी पत्र लिहिलंय. मंदिर उभारणीसाठी त्यांनी पत्राद्वारे मोदींना शुभेच्छा दिल्यात. पत्राच्या शेवटी त्यांनी जय श्रीरामचा नारा दिलाय. पण आता शरद पवारांची नेमकी याबाबतची काय भूमिका आहे, हा प्रश्न आहे. राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करून राजकारण करता येतं का, याची चाचपणी शरद पवार यांनी केल्याचा आरोप भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय. तसंच रामाला विरोध करणाऱ्यांची मतं एकत्र करून फायदा होतं का, याचं गणित मांडल्याचा आरोप पवार यांनी केलाय, असं सुद्धा मुनगंटीवार म्हणाले. बेळगाव जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दडपशाही करून हटवण्यात आला होता. त्याचा निषेध करत बुलढाण्यातल्या संग्रामपूरमधल्या मुस्लिम तरुणांनी आंदोलन केलंय. मुस्लिम तरुणांनी कर्नाटक सरकारचा निषेध करत घोषणाबाजी केली. नागपूरमध्ये 40,000 रुपये वीज बिल आल्यानं एका 56 वर्षाच्या व्यक्तीनं आत्महत्या केली. लीलाधर गायधने असं या व्यक्तीचं नाव आहे. वीज बिल कमी करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांची भेटही घेतली, मात्र वीज बिल काही कमी करता आलं नाही. त्यामुळे वीज बिल भरलं नसल्यानं वीज खंडित करण्यात येईल अशी त्यांना भीती वाटत होती आणि त्यांनी आत्महत्या केली. नागपूरमध्ये विजेचं बिल जास्त आल्यानं गायधने यांनी आत्महत्या केली, मात्र त्यावर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी हात वर केले. महावितरण आत्महत्येला जबाबदार नसल्याचं राऊत म्हणाले. गेल्या वर्षी गायधने यांचं विजेचं बिल याच काळात अधिक आलं असल्याचा दावा राऊत यांनी केलाय. वीज बिलाच्या शॉकमधून कुणीही सुटलेलं नाही. आंदोलन झाली पण सर्वसामान्यांना न्याय मिळाला नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. लीलाधर गायधने यांनी वाढीव बिलामुळे जीवन संपवलं, आता तरी सरकारला जाग येईल का, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केलाय. संयम सुटला तर सरकारला शॉक देऊ, वाढीव वीज बिलांवरून राजू शेट्टी यांनी सरकारला हा इशारा दिलाय. कोल्हापूरमध्ये वाढीव वीज बिल कमी करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलंय. वाढीव वीज बिल सरकारनं माफ करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. $300 युनिटपर्यंत वीज बिल माफ करावं, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बुलढाण्यामध्ये आंदोलन केले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन वीज बिल माफ करण्याची मागणी त्यांनी केली. वीज बिल माफ न केल्यास राज्यभर बिल न भरण्यासाठी मोहीम सुरू करण्याचा इशारा यावेळी रविकांत तुपकर यांनी दिलाय. लॉकडाऊनच्या काळात शाळा कॉलेजेस बंद असताना वीज वितरण कंपनीनं भरमसाठ बिल दिलंय. महावितरणकडून अव्वाच्या सव्वा बिल आल्यानं बिल भरू नका, असं आवाहन हितेंद्र ठाकूर यांनी देखील नागरिकांना केलंय. सर्वसामान्य नागरिकांची वीज बिलं माफ करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी शासनाला घरचा आहेर दिलाय. यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा प्रतिबंधित क्षेत्र हटवण्यासाठी तिवारी यांनी रस्त्यावर झोपून आंदोलन केलं. कोरोनाच्या वाढाचा प्रभाव रोखण्यासाठी शहरातील काही भाग प्रतिबंधित करण्यात आले. अनुसूचित जमातींवरच्या अन्यायाच्या विरोधात यापूर्वी अनेकदा शासनाला निवेदनं सादर करण्यात आली. जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करणं उचित नाही. असं केल्यास त्याची सेवाज्येष्ठता संपुष्टात येते आणि अनुसूचित जमातीची जात प्रमाणपत्र तपासणी समित्याच बोगस असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. कोरोनामुळे धनगर समाज आर्थिक संकटात सापडलाय. बुलढाण्यात धनगर समाजाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी शेळ्या, मेंढ्या आणि मुलाबाळांसह धरणं आंदोलन करण्यात आलं. वन विभागाकडून मेंढपाळ चराई बंद करण्यात आल्यानं हे सगळे धनगर हतबल झाले. पुण्यात डाव्या कामगार संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं. कोरोना लॉकडाऊनच्या काळात पुण्यातल्या 1 लाख घरकाम करणाऱ्या महिलांचा रोजगार बुडालाय. त्यांना शासनानं किमान 10,000 रुपये प्रति महिना आर्थिक मदत करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे. पुण्यात खासगी शाळांकडून ऑनलाईन क्लासेसच्या आडून फी वसुलीसाठी पालकांना सक्ती केली जाऊ लागली आणि अनेक शाळांमध्ये पालकांची अडवणूक होते. या पार्श्वभूमीवर पुणे शिक्षण मंडळाच्या प्रशासक मीनाक्षी राऊत यांनी संबंधित शाळांना कारवाईचा कठोर इशारा दिलेला आहे. शाळा प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत कोणत्याही शाळेला फी भरण्याची सक्ती करता येणार नाही, असा आदेशच त्यांनी काढला आहे. गडचिरोलीमध्ये
जहाल माओवादी यशवंत बोगाला त्याच्या माओवादी पत्नीसह अटक करण्यात आली आहे. 44 पोलिसांची हत्या झालेल्या हत्तीगोट्टा, मरकेगावसह कुरखेडा अशा 6 मोठ्या घटनांच्या कटातही ते दोघं प्रत्यक्ष सहभागी होते. यशवंत बोगा माओवाद्यांच्या उत्तर गडचिरोली विभागाच्या समितीचा सदस्य आहे आणि 3 राज्यात त्याच्यावर 50 लाखापेक्षा जास्त बक्षीस होतं. संपत्तीच्या वादातून पहिल्या नवऱ्याच्या कुटुंबियांनी विवाहितेची हत्या केल्याची घटना जालन्यातल्या काजीपुरी परिसरात घडली. बेदम मारहाण करून हिची हत्या करण्यात आली. जालना जिल्ह्यातल्या सदर बाजार शहरात ही हत्या झाली आहे. या प्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव, रिसोड आणि मालेगाव शहरासह तालुक्यांमध्ये सुद्धा दमदार पाऊस झालाय. या जोरदार पावसानं हलक्या जमिनीतल्या खरीपाच्या पिकांना मोठा आधार मिळालाय. शहरातल्या सखल भागात पावसाचं पाणी साचल्याचं मात्र पाहायला मिळालं. वर्ध्यामध्ये गेल्या आठवड्यापासून रिमझिम बरसणाऱ्या पावसानं 2 दिवसांपासून चांगलीच संततधार लावली आहे. त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. या पावसाचा शेतीला चांगलाच फायदा झालाय. जिल्ह्याच्या काही भागात संततधार पाऊस पडतोय तर काही भागात रिमझिम पाऊस पडतोय. रिधोरा प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय आणि निम्न वर्धा धरणाचे 2 तर वडगाव प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडण्यात आलाय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. हिंगोली जिल्ह्यात 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं पुनरागमन झालंय. जिल्ह्यात सर्वदूर पावसानं दमदार हजेरी लावली आहे. कुठे जोरदार तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय. हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा, सेनगाव तालुक्यात चांगला पाऊस झालाय. सांगलीच्या कृष्णा पात्रात आयर्विन पुलावरून उड्या मारत पोहण्याचा आनंद घेणारे अनेक आहेत. गेल्या वर्षी पूरस्थिती निर्माण होण्याच्या आधी या पुलावरून मारल्या जाणाऱ्या हनुमान उडी, विमान उडी हा चर्चेचा विषय ठरला होता. पण यंदा मात्र पावसाचं प्रमाण कमी असल्यानं नदीपात्रात पोहणाऱ्यांची संख्या जास्त दिसते. त्यामुळे पुन्हा एकदा हनुमान उडी आणि विमान उडीचा थरार पाहायला मिळतोय. सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या बैतूल जिल्ह्यातल्या मुक्तगिरी हे देशातल्या लाखो जैन धर्मीयांचं श्रद्धास्थान आहे. अमरावतीपासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुक्तगिरी देवस्थान हे डोंगर दऱ्यात असल्यानं इथलं सौंदर्य पावसाळ्यात आणखीनच खुलून येतं. सध्या सातपुडा पर्वतरांगातून कोसळणारे धबधब्यांमुळे निसर्गाचं सुंदर रूप पाहायला मिळतंय. मुंबईतल्या माटुंगा स्टेशनच्या बाहेर फुलं विकून उदरनिर्वाह करणाऱ्या कांता मारुती कल्लर यांची झोपडी 4 ऑगस्टच्या पुरात वाहून गेली होती. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं सामान, भांडी कुंडी, पैसे सगळं गेलं. त्यानंतर पुराच्या पाण्यानं अधिक नुकसान होऊ नये म्हणून घराच्या समोरच असलेल्या मॅनहोलचं झाकण त्यांनी काढलं आणि मॅनहोलमध्ये कुणाचं नुकसान होऊ नये यासाठी त्या सतत 8 तास तिथं उभ्या होत्या. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. मुखर्जींनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिलेली आहे आणि सध्या त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचं समजतंय. बंडानंतर जवळपास महिनाभरानं राजस्थानमधल्या काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी एक पाऊल मागे घेतलंय. पायलट यांनी सोमवारी पक्षाचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेनंतर पायलट पुन्हा पक्षात परतणार असून त्यांनी तलवार म्यान केल्याचं दिसतंय. पंतप्रधानांनी पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. पुराची पूर्वसूचना देणाऱ्या प्रणालीचा वापर करण्याच्या सूचना यावेळी मोदींनी मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत. लोकांची पुरातून सुटका करणाऱ्या एनडीआरएफच्या जवानांचं देखील मोदींनी कौतुक केलं. उत्तराखंड राज्यामध्ये तुफान पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्या नाल्यांना मोठा पूर आलाय. नदी परिसरात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. तसंच पुलांवर रस्त्यावर नदीचं पाणी आल्यानं धोक्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय. एकाच नोकरीत 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ काम केल्यास सध्या ग्रॅज्युएटीचा फायदा कर्मचाऱ्यांना मिळतो. मात्र आता सरकारनं या नियमात बदल करण्याचा विचार केलेला आहे. या नव्या नियमानुसार 5 वर्षांपेक्षा कमी काळ नोकरी झाल्यासही ग्रॅज्युएटी मिळू शकणार आहे. केरळचे माजी फिरकीपटू आणि सध्या भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये पंच म्हणून भूमिका निभावणारे KN अनंत पद्मनाभन यांची ICCच्या आंतरराष्ट्रीय पॅनलमध्ये निवड झाल्याची माहिती आहे. ICCच्या आंतरराष्ट्रीय पॅनलमध्ये स्थान मिळवणारे अनंत पद्मनाभन हे भारताचे 4थे पंच ठरले आहेत.
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं विराट कोहली आणि सिंहचा फोटो एकत्र टाकत चाहत्यांना चित्रातला फरक ओळखायला सांगितलंय. आरसीबीच्या या ट्विटवर यजुवेंद्र चहलनं भन्नाट कमेंट करत सर्वांची मनं जिंकली आहेत. बाबा रामदेव यांची पतंजली कंपनी IPLच्या स्पॉन्सरशिपसाठी बोली लावणार असल्याची माहिती मिळते. पतंजलीला ग्लोबल ब्रँड बनवण्यासाठी IPLच्या स्पॉन्सरशिपसाठी पतंजली बोली लावणार असल्याची माहिती आहे. UAEमध्ये होणाऱ्या IPLसाठी केंद्राची BCCIला लिखित परवानगी मिळाल्याची माहिती IPLचे अध्यक्ष ब्रजेश पटेल यांनी दिली आहे. 29 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत दुबईमध्ये IPLचे सामने होणार आहेत. दुबई, शारजा आणि अबुधाबी इथं IPLच्या मॅचेस होणार आहेत. 20 ऑगस्टपासून क्रिकेट टीम दुबईला रवाना होणार आहेत. प्रेक्षक कलाकारांना स्टार बनवत असल्याचं अभिनेत्री करीना कपूर म्हणाली आहे. लोकच स्टार किड्सचे सिनेमे पाहण्यासाठी जातात. प्रेक्षकांनीच त्यांना स्टार केलंय. नेपोटिझमचा विरोध करणाऱ्यांनी लोकांवरही प्रश्न उपस्थित करायला हवा. तुम्हाला जायचं नसेल तर जाऊ नका. सिनेमा पाहण्यासाठी कोणी जबरदस्ती करत नाही असं करीना म्हणाली आहे. नेपोटिझमवर बोट ठेवणाऱ्यांना करीनानं हे उत्तर दिले. आमिर खान यानं लाल सिंग चड्ढा चित्रपटाचं शूटिंग सुरू केलंय. त्यासाठी तो तुर्कस्तानमध्ये गेलाय. भारतात कोरोनामुळे शूटिंग होत नसल्यानं त्यानं तुर्कस्तानमध्ये शूट करण्याचा निर्णय घेतलाय. आणि याबरोबरच आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.